सर्वप्रथम फूल बनवूया। त्यासाठी ग्रीन कलरचा धागा घ्यायचा आहे। एक मॅजिक सर्कल बनवायचा आहे। त्यानंतर 1 2 3 चेन करायच्या आणि या सर्कल मध्ये डबल क्रोशा करायचा। ह्या 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशा आणि आता हा एक डबल क्रोशा केला तर 2 झाले, 3 असे आपल्याला टोटल 14 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे, म्हणजे 14 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे। तर हे झाल्यावर दाखवते मी। सर्कल मध्ये 14 डबल क्रोशे करून घेऊ। हे बघा, हे 14 डबल क्रोशे झाले। आता थर्ड चेन मध्ये स्लिप स्टिच करायचं आहे आणि हा राउंड पूर्ण करून घ्यायचा। त्यानंतर एक चेन करून धागा कापून घेऊ। हा फुलाच्या मागचा भाग झाला। आता फुलाच्या पाकळ्यांचा भाग बनवायचा आहे, तर त्यासाठी हा पिवळा कलर घेत आहे, लेमन येलो। इथे एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे। त्यानंतर कोणत्याही एका गॅप मध्ये हा धागा जोडून घ्यायचा आहे। इथे लक्षात ठेवायचं आहे की गॅप मध्ये धागा जोडायचा आहे, 2 डबल क्रोशेच्या मध्यातल्या गॅप मध्ये। नेहमी आपण इथे जोडतो वरच्या स्टिच मध्ये, पण इथे गॅप मध्ये जोडायचं आहे। म्हणजे काय होईल, जसं फुलाला असं असते पाकळ्या, तसा डिझाइन दिसेल, त्यासाठी आपण हे मधात जोडत आहे। तर इथे 3 चेन करायच्या, नंतर पुढच्या गॅप मध्ये एक डबल क्रोशा, त्यानंतरच्या पुढच्या गॅप मध्ये एक डबल क्रोशा, असे हे जे 14 डबल क्रोशा त्याच्या मधातल्या गॅप मध्ये एक एक डबल क्रोशा करून घ्यायचा आहे। कुठेही चेन करायची नाही आहे। तर असं पूर्ण राउंड झाल्यावर दाखवते। असे आपले हे 14 डबल क्रोशे करून झाले आहे। इथे सुद्धा मग थर्ड चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून हा राउंड कंप्लीट करायचा आणि इथे मग नेक्स्ट राउंड साठी सुरुवात करायची आहे। नेक्स्ट राउंड साठी सुरुवात करताना पहिले एक स्लिप स्टिच करायचा नेक्स्ट चेन मध्ये, म्हणजे ह्या नेक्स्ट गॅप मध्ये, म्हणजे आपला धागा ह्या 2 डबल क्रोशेच्या बरोबर मधात येईल। हे बघा, आता मधात आला। आता पुढचं राउंड चालू करायचा। तर त्यासाठी 3 चेन करायच्या। या राउंड मध्ये पण प्रत्येक एका गॅप मध्ये एक डबल क्रोशा करायचा आहे। नेक्स्ट गॅप मध्ये सुद्धा एक डबल क्रोशा। तर या राउंड मध्ये पण 14 डबल क्रोशे तयार होतील। हे सुद्धा पूर्ण झाल्यावर दाखवते हा राउंड। या राउंड मध्ये पण पूर्ण 14 डबल क्रोशे झाले आहेत। इथे सुद्धा थर्ड चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडायचं। आता याचा नेक्स्ट राउंड कसा करायचा ते बघूया। यासाठी पण नेक्स्ट राउंड साठी पण इथे मधात एक स्लिप स्टिच करून मधात हुक आणायचा आहे। इथे 3 चेन करायच्या आणि याच गॅप मध्ये आणखी एक डबल क्रोशा करायचा। पुढच्या गॅप मध्ये 2 डबल क्रोशे। या राउंड मध्ये काय करायचं आहे की प्रत्येक
एका गॅपमध्ये 2 डबल क्रोशे करायचे आहे। याच्या अगोदरच्या राऊंडमध्ये आपण एकच डबल क्रोशा केला आहे, पण या राऊंडमध्ये प्रत्येक गॅपमध्ये 2 डबल क्रोशे करायचे आहेत। तर या राऊंडमध्ये मग एकूण 28 डबल क्रोशे तयार होतील। तर अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊ। झाल्यावर दाखवते मी। अशा प्रकारे 28 डबल क्रोशे करून झाले आहेत। हा राऊंड क्लोज करण्यासाठी सुद्धा इथे थर्ड चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। आणि यानंतर आता पाकळ्या करायच्या आहेत, म्हणजे अशा गोल दिसतात। ह्या अशा पाकळ्या करायच्या आहेत। तर त्या कशा करायच्या ते पाहू आता। इथे स्लिप स्टिचने जोडून घेतल्यानंतर 2 डबल क्रोशे स्किप करायचे आणि नेक्स्ट गॅपमध्ये 1 डबल क्रोशा करायचा। त्याच गॅपमध्ये परत दुसरा, असे टोटल 5 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत सेम गॅपमध्ये। 3 झाले, 4, 5 झाल्यानंतर परत नेक्स्ट 2 डबल क्रोशे सोडायचे आणि 2 डबल क्रोशेच्या नंतरच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करायचं। परत 2 डबल क्रोशे सोडायचे, पुढच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे करायचे सेम गॅपमध्ये। 1 झाला, 2, 3 असे 5 करायचे, 4, 5 परत 2 सोडायचे आणि नेक्स्ट गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं। असे करत आपल्याला ह्या पूर्ण पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे ह्या सगळ्या पाकळ्या करून झाल्यात। तिथे टोटल 7 पेटल्स तयार होईल आणि शेवटी स्लिप स्टिचने जोडून एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा। असे हे फूल तयार झाले आहे। नंतर हा धागा असा आतमध्ये ओढायचा। त्यासाठी हिरवा रंग घ्यायचा। तर आपण पहिले पाने बनवू। त्यासाठी स्लिप नॉट करून घ्यायची, 18 चेन्स करायच्या, 3, 4, 5 अशा 18 चेन्स करून घेऊ। हे 18 चेन्स झाल्यानंतर आता मागच्या फर्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा, त्याच्या आधीच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा, नंतर त्याच्या अगोदरच्या चेनमध्ये एक डबल क्रोशा। असे परत प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशा करायचे 4 वेळा। 2 झाले, 3, 4 जे टोटल डबल क्रोशे 5 झाले। त्यानंतर परत एक हाफ डबल क्रोशा नेक्स्ट स्टिचमध्ये, नंतर त्या पुढे एक सिंगल क्रोशा। पुन्हा पुढे एक सिंगल क्रोशा करायचा आणि इकडे जसा क्रमाने केले आहेत त्याच क्रमाने पुढे करायचं। हे दुसऱ्या पानाचं आहे। एक हाफ डबल क्रोशा, नंतर 5 डबल क्रोशे, 1, 2, 3, 4,
त्यानंतर एक हाफ डबल क्रोशिया, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशिया. माझा इथे धागा संपला आहे, त्यामुळे मी दुसरा धागा जोडून घेतला. एक सिंगल क्रोशिया झाल्यानंतर इथे एक 2 चेन करायच्या आणि आता हे पानाच्या या साईडला वर्क करायचं आहे. सगळ्यात पहिले एक सिंगल क्रोशिया, नंतर च्या स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशिया, नंतर 5 स्टिचेसमध्ये एक एक डबल क्रोशिया. सेम या साईडला जसं केलं आहे तसंच करत आहोत. 1 2 3 4 आणि हे 5. त्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशिया करून घेऊ. आणि नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशिया. आता हे एक पान पूर्ण झालं, तसंच हे पण पान पूर्ण करून घ्यायचं आहे. इथे जसं एक अर्धा भाग केलाय तसंच इथे एक सिंगल क्रोशिया, एक हाफ डबल क्रोशिया, आता 5 डबल क्रोशिया. 1 2 3 4 5. नंतर एक हाफ डबल क्रोशिया, त्यानंतर एक सिंगल क्रोशिया. त्यानंतर एक स्लिप स्टिच करायचं शेवटी आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. असे आपले 2 पानं तयार झाले. हे जे एक्स्ट्रा धागे होते ते मागे ओढून कापून घेतले. आता हे साईडचे तोरण बनवण्यासाठी, तोरण म्हणजे त्याच्यासाठी आपण फुले बनवून घेतली आहे आणि पाने बनवून घेतली. मी फुलं ह्या रंगाची सुद्धा बनवली आहे आणि पानांसाठी कंच हिरवा रंग घेतला आहे. आणि एका साईडच्या याला हार म्हणून आपण त्याला पिवळ्या रंगाची 6 फुले बनवायची आहे आणि या रंगाची म्हणजे हा फिकट अबोली किंवा पीच कलर म्हणतो, तर ही 10 फुले पाहिजे. आणि पानांच्या अशी पानांची जोडी अशा 10 जोड्या पाहिजे. हे सगळे बनवून झाल्यानंतर आता आपण हे एकमेकांना कसं जोडायचं ते बघू. सगळ्यात पहिले हे अबोली रंगाचं फूल घ्यायचं आहे आणि हा हिरव्या रंगाचा धागा याला आतमध्ये ओढायचं ह्या धाग्याला. आणि इथे 3 एक स्लिप नॉट करायचे पहिले, त्यानंतर 3 साखळ्या आणि पहिल्या चेनमध्ये पॉप स्टिच करायचं आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या पण करू शकतो. एक 2
3 4 वेड्यांचा एक पॉप स्टिच बनवत आहे. हा आतल्याच बाजूने राहणार आहे, त्यामुळे याला फिनिशिंग नसली तरी चालेल. असा पॉप स्टिच बनवून झाला की हा वेढा असा थोडा मोठा करून हुक काढून घ्यायची. त्यानंतर ह्या फुलाच्या मागून हा वेढा ओढायचा आणि आता इकडच्या साईडने चेन करायचे आहे. दोन चेन करायच्या, 1 2 आणि पहिल्या चेन मध्ये इथे पण असाच पॉप स्टिच करायचा जसा मागे केला आहे तसा. चार वेड्यांचाच करायचा आहे. दोन, तीन, 4. 3 पण याचा करू शकता, तुम्हाला किती मोठा पाहिजे आहे, म्हणजे हा देठाचा भाग आहे. असे इथे बांधून घ्यायचा. नंतर इथे परत 3-4 चेन करायच्या. आणि आता इथे ही पाने लावायची आहे. तर ही अशी हुकच्या मागे ठेवायची आणि धाग्याच्या वर मधात, धागा आणि हुकच्या मधात. त्यानंतर वरचा धागा घेऊन इथे एक असं नेहमी आपण जशी चेन करतो तशी चेन करायची आणि हे पाने आता जोडले गेले. पुढे परत चेन करायच्या 3. अशा प्रकारे आपण इथे ह्या 24 किंवा 25 चेन्स करून घेतल्या आहेत. त्यानंतर ही हुक काढून घ्यायची, कारण ह्या 2 फुलांना एकत्र जोडायचं आहे. हे जोडी तयार करायसाठी पण आपण पहिल्यांदा तसं फूल जोडून घेतलं होतं, एक गोंडा करून. इथे पानं जोडायच्या पहिले तसंच जोडलं आहे, फक्त इथे 21 चेन केल्या आहे. आणि नंतर परत इथे एक पॉप स्टिच करायचा 3 वेढ्यांचा, 1 2 3 वेढ्यांचा पॉप स्टिच झाल्यानंतर काढून घ्यायची आणि हे फूल मागून घ्यायचं. मागून याच्या हा धागा आतमध्ये ओढायचा, फुलाच्या आतमध्ये. हा एक ओढल्या, त्यानंतर हा सुद्धा ओढायचा, दोन्ही ओढायचे. त्यानंतर हा मुख्य धागा आणि हा आपला वर्किंग धागा. इथे पण आता अशा 2-3 चेन करून पॉप स्टिच किंवा डबल क्रोशे करून घ्यायचे. म्हणजे याचा उद्देश एवढाच आहे की हे इथे थांबून राहावं, फूल अडकून राहावं. नंतर एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. अशा प्रकारे ही एक पेअर तयार होते. हे बघा, ही तुम्हाला हवी तितकी लांब बनवू शकता. अशा आपल्याला या याच्यासाठी एका साईडच्या वेलीसाठी 6 फुलांच्या 3 पेअर बनवून घ्यायचे. हे बघा, याला जसं मी जोडलं आहे. हे बघा, इथे हे 2 पेअर जोडल्या, त्यानंतर इथे 2.
2 फुलांची 1, 2 झाल्या, ही तिसरी, चौथी, अशा ह्या टोटल 4 पेअर्स करून ठेवून द्यायच्या. अशाच पिवळ्या ह्याच्या सुद्धा 2 पेअर करून ठेवायच्या आहे आणि 3 फुले सुटी जोडून ठेवायची आहे, म्हणजे त्यांना फक्त गोंडा राहील आणि थोडी साखळी राहील. अशा हे बघा, अशी फक्त एक देठ आणि हे साखळी. इथे आपण 2 फुले जोडली आहे, तर यासाठी फक्त इथपर्यंतच करायचं. तर असे पिवळ्याची 1, 2 सुटी फुले आणि 2 जोडी पिवळ्याची अशा तयार करून ठेवून द्यायची आहे. याची सुद्धा 2 सुटी फुले आणि 4 जोड्या. आता या 25 चेन्स झाल्या आणि अशी जोडी पण तयार झाली. तर ही अशी हुकच्या मागे आणि या दोऱ्याच्या वर ठेवायची. इथेच पाने सुद्धा ठेवायची. इथे अशी पाने ठेवायची आणि इथून असं साखळी सारखं जसं करतो अशा पानांना मग इथे गाठ मारून घ्यायची, सिंगल क्रोशा चेन केल्यासारखी. तर इथे परत चेन करायच्या, 25 चेन्स करायच्या. परत त्या झाल्यानंतर परत ही 1 पेअर जोडायची आहे. तर ही पण तशीच हुकच्या खाली आणि दोऱ्याच्या वर ही पेअर अडकवायची. तिथेच पाने सुद्धा अडकवायची आणि एक अशी चेन करायची. अशी ही फिक्स होतात. त्यानंतर पुन्हा चेन्स करायच्या, पुन्हा 25 चेन्स करायच्या आणि त्यानंतर ह्याच पॅटर्नने पिवळ्या रंगाची फुले जोडायची आहे. पहिले सिंगल, मग 2 आणि मग त्याच्यानंतर परत 2 आणि सोबत पाने जोडायची. असं करत अबोली पिवळा अशा तुम्हाला जेवढ्या लेंथचे पाहिजे आहे तेवढे जोडत जायचे. अशा प्रकारे आपली वेल तयार होईल.